हरण वगैरे आहे. तर गाय झालो आम्ही त्या जंगलाच्या पूर्ण आतमध्ये. हरण वगैरे मागून चालतो तेव्हा दिसली होती. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. गाईच तर आता आपण चाललोय आमच्या गावातल्या जवळ असलेल्या जंगलामध्ये. तर त्याला जाऊया, हरण वगैरे आहेत का बघूया, कारण हरिण वगैरे असतात. दुपारी आता पाणी वगैरे प्यायला आलेलं आहे, तिथं तळ वगैरे आहे तिथं. तर चला बघूयात आहेत की नाही, आणि जंगल वगैरे दाखवतो तुम्हाला कसं आहे. तर गाडीत चाय वगैरे घेतली, तर चला जाऊयात आणि त्याच्यात प्रवीणला पण घेऊन जाऊयात. मी तर खूप एक्साइटेड आहे, तर चला. सध्या आलोय प्रवीणच्या घरापाशी आणि तो यायला लागलाय. त्यानं आला की लगेच निघूयात. गाईत चला निघूयात. गाय झालो आम्ही सध्या जंगलाच्या पूर्ण आतमध्ये, आणि हरण वगैरे मागच्या चालतो तेव्हा दिसली होती, पण आता काय मला वाटत नाही दिसतील, कारण ऊन वगैरे पडले, झाडाचा पाला बिला पाक वाळून गेलाय. इकडल्या साईडला तळ आहे बघा, तर या तळ्यात आम्हाला दिसली होती हरण. कोल्ह वगैरे आहेत 2-3 आमच्या गावातल्या काही जणांना दिसलं होतं, आणि आम्ही मागच्या चालतो तेव्हा आम्हाला हरण दिसली होती. पण आता बघू शकता पूर्ण सुनसान झाले. समोरच्या साईडला बघा, मागच्या साईडला बघा, काहीच दिख नाही, पूर्ण सुनसान झाले. तर तळ्याकडे चला, तळ्याकडे दाखवतो तुम्हाला पाणी वगैरे आहे का नाही. गाय झालो आम्ही पूर्ण तळ आहे तिथं. थोडं थांबलं वगैरे होतं इथं मध्ये, कारण पाणी साठावं म्हणून पावसाळ्यात. आता पाणी वगैरे पूर्ण आटून गेले, काहीच नाही आता सध्या इथं. इतक्या जोरात पाऊस पडला होता मागच्या वर्षी, पण पाणी थोडंसं दिग राहिलं. ही कशाचं झाड आहे कमेंट करून सांगा. तर आम्हाला वाटलं होतं काहीतरी असेल म्हणून सध्या आम्ही जिथं उभारला तळ आहे बघा पूर्ण मागं. तर आम्ही चाललो जरा पुढच्या साईडला. तर आता बघा गाईज, आम्ही पूर्ण तळ्याच्या मधल्या साईडला आलो. तर बघा पूर्ण साईडला झाडं वगैरे, जंगल वगैरे आहे. काय प्राणी वगैरे दिसतात का नाही. तर गाईज चाललो आम्ही तिकडं पुढं. तर गाईज हरणं दिसली ते आम्हाला समोरच्या साईडला. आणि इथल्या साईडला बघा कसला कचरा वगैरे, लाकडाचा पल्ला गोळा होऊन हरणं दिसले ते बघा, तुम्हाला दिसत असतील. तर ती आपल्याला गोरमाडायच्या आधी आपण निघून जायचं. नाही, आम्हाला हरणं दिसली होती काही, आम्हाला हरणं दिसली होती, कारण आम्ही लय जवळ ना आमच्या पळत गेले असल्यामुळे आम्हाला दिसली होती. तर तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलो. तर इथे पूर्ण पोपट झालं. आणि गाईज बघा पाण्याच्या आहे ना कशी माती वगैरे जमा झाली. तर ही आहे पाण्याची पावर. तर गाईज आलोय आता आपण गाडीपाशी. तर जाऊयात आता घरी. गाईज मॅगी घेतले, तर चला जाऊयात घरी. गाईज आलोय आता घरी, तर चला मॅगी वगैरे बनवूयात, खाऊयात, भूक वगैरे लागली. तर गाईज आपली मॅगी रेडी झाली खाण्यासाठी. तर एकदम साधी आणि सिंपल बनवले, खूप दिवस झालं खाल्ली नाही. चला खाऊयात, बघूयात कशी झाली. एक नंबर झाली गाई. साधी मॅगी खायला खूप मजा येते. ऊन बिन खूप खतरनाक पडले गाई. तर घराच्या बाहेर काय जाऊ नका, कारण चक्कर वगैरे येऊन पडचाल. आता आपण गेलो होतो हरण वगैरे काय दिसतील बघण्यासाठी, पण काय आपला पोपट झाला. तर मॅगी खातो गाईज, आणि त्यानंतर न भेटतो तुम्हाला. गाईज आलोय आता मॅगी वगैरे खाऊन बाहेर, आणि खूप ऊन पडले, तर आईस्क्रीम वगैरे घेऊन येऊयात.
तर गाईज आलोय घरी आणि या व्लॉगला आता एंड करतो, कारण टाइम वगैरे खूप झालाय आणि व्लॉग खूप मोठा होईल. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून घ्या. तर आपण गेलो होतो जंगलात, तर आपला पोपट झालाय, आपल्याला काही तिथे दिसलं नाही. पण पावसाळा चालू झाल्यानंतर न जाऊयात आपण. तोवर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर तर बाय.